क्षमा कर मला. खूप मोठं पाप घडलंय माझ्या हातून. राक्षस आहे मी, राक्षस. पाप असून स्वतःच्या बाळाचा मृत्यू चिंतला मी. धिक्कार आहे माझा, धिक्कार आहे. लाज नाही वाटत आहे तुम्हाला? माझं बाळ सुखरूप आहे ना? सरस्वती, काळजी नको कर, मी आणतो बाळाला. लेक आहे ना, मग काही करा आणि माझी लेक मला द्या. सुषमा, सरस्वतीची काळजी घे, मी बाळाला घेऊन येतो. शंकर कुठे आहे? अरे बाबा. आई तू थांब. भिकाजी, शंकरला बोलो. अरे जे झालं ते झालं. अगं पण वेळेत लक्षात आलं म्हणून केवढं मोठं संकट टळलं घरावरचं. ते यंत्र काही नानांनी शोभेची वस्तू म्हणून बांधायला दिले का? आणि हे सुरक्षा कवच काय माझ्या एकट्यासाठी आहे? हा बिंडोक माणूस सरळ ते यंत्र काढून फेकून देतो. अरे बघत काय उभा राहिलायस? जा शंकरला घेऊन ये. नुकतंच जन्माला आलेलं बाळ म्हणजे देवाचं रूपच. निष्पाप, निरागस. माझ्या पोटी तर आदिमाया आलीये. कधी एकदा बघीन झालंय माझ्या लेकीला. आई अंबाबाई, असं बाळ मला हवंय ग. पण खरं सांगू, माझ्या डोळ्यासमोरून गोदावयनींचा तो केविलवाणा आणि हतबल चेहरा जातच नाहीये. तू चौथ्यांदा गरोदर आहेस. मुलगी झाली तर तिकडी असेल ती. तिकडी म्हणून जन्माला येण्याचं दुःख काय असतं ते मी आता भोगतीये. तिकडी म्हणून तिचा छळ केला. नाही वाचवू शकले तिला. मला माफ कर गोदावरी. मी नाही वाचवू शकले तुला. देवा, देवा मला माफ कर. पण त्याची शिक्षा म्हणून माझ्या लेकीला माझ्यापासून लांब नेऊ नकोस. मला माझं बाळ हवंय. आई अंबाबाई, माझं बाळ सुखरूप असू देत. मनमानी वाढतच चालली आहे तुझी. अरे बाबा, मला चिडवतोस, मला राग येईल असं बोलतो. अरे भाऊ आहेस का वैरी? ओ आई, आता या दोन भावांच्या मनात विस्ताव जात नाही. काय करू? अगं आई, सारखं मला सांगतो हा गोदा इथेच आहे. हा, गोदा इथेच आहे. पास करा, आवरा स्वतःला. बाजूला सरक. माजलेल्या रेड्याला वेळीच लगाम घातला पाहिजे. यावेळी माफ करा भाऊजींना. पुन्हा नाही असं करणार ते, पण हात आवरा.
सारखा धाकटा भाऊ आहे तुमचा. आता काय चामडी लोळवाल का? हात जोडते मी. बघे बघ, तुझ्या भावाची बायको आहे, तुला वाचवतीये. कुटुंबातल्या लोकांशी कसं बोलावं, कसं वागावं, त्यांचा मान कसा ठेवावा हे शिकून घे. मला सांग, परत जर अशी नाटकं केलीस तर खलास करून टाकेन. बस. बघितलं का कोण आलंय? बाबा आले. बाबा उगाचच काळजी करत होते. नर्सनी आईजवळ आणून दिलं बाळाला, हो की नाही? बाबांना म्हणा, बघा तरी लेकीकडे कशी गोडुली आहे. अरे मला सांग, बाळ सरस्वतीकडे आलंच कसं? बोल ना. साहेब, मी त्या बाळाला घेऊन जंगलात गेलो होतो. आणि